सकाळचे 6 वाजलेत आणि मी संगीताच्या इथं चाललेले आहे फिरायला सकाळी सकाळी। तर छान असा नजारा दाखवते तुम्हाला, फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय, इकडे कशाचाच आवाज येत नाही। कडच्या बाजूला संगीताचं घर आहे, रस्त्याच्या एकदम जवळच आहे आणि नवीन बंगल्याचं काम पण सुरू आहे। तर फार सुंदर असं वातावरण पण छान झालंय। आणि इकडे शनी देवगावला सप्ताह सुरू आहे, इथून तर आवाज येतोय सप्ताहाचा। तर एकदम जवळ आहे, इथून 5-6 किलोमीटर। हे शेतामध्ये काल आहे ना खूप मोठे मोठे मोर आडत होते। दोन कुत्रे ना रस्त्यावर रनिंग करतात ते पहा। चाललोय आता शनी देवगावला सप्ताहाला। तर श्रीरामपूर तालुक्यातील शनी देवगाव येथील सप्तकोशीत म्हणजे 7 गावांच्या मध्ये हा सप्ताह सुरू झालेला आहे। तर हा सप्ताह 30 तारखेपासून 6 तारखेपर्यंत आहे आणि छान असं सर्व नियोजन आहे। तर भजनी मंडळ उभा केलेला आहे। भजनी मंडळ हे प्रहर सेवेत आहे। तर 11 भजनी मंडळ आहेत, तर हे रात्रंदिवस प्रहर सेवा देत असतात। तर आपल्याला जे आता पुढे दिसणार आहे ते आहे कमलपूर गाव आणि कमलपूर गावामध्ये सुंदर अशी गोदावरी नदी वाहते। तर सुंदर असं आपण आता या कमलपूर गावामध्ये आलेलो आहोत आणि इथूनच आपल्याला पार्किंग मिळते। तर पार्किंग मध्ये गाड्या लावून आपल्याला इथूनच पायी शनी देवगाव या गावामध्ये जावं लागतं। तर आता या कमानीतून आपल्याला जायचं आहे नदीचा छोटासा पूल ओलांडून। तर इथून कमलपूर पासूनच आम्ही आता चाललोय पायी। तर इकडेच पार्किंग आहे, खूप गर्दी आहे त्याच्यामुळं पार्किंग लांब आहे। भरपूर गर्दी। या वर्षी आहे ना श्रावण महिन्यात सुद्धा अत्यंत ऊन आहे, का नाही? लय ऊन आहे, लय ऊन। कोणती नदी आहे? गोदावरी नदी। हा, तर हे कमलपूर आहे आणि गोदावरी नदी इथं गोदावरी नदीच्या पलीकडे शनी देवगावमध्ये हा सप्ताह सुरू आहे। तर सरला बेटावरचा नारायणगिरी महाराजांचा 178वा हा सप्ताह आहे। तर हा 1800 मध्ये सुरू झाला आहे वाटतं हा सप्ताह। हा, तर अजून पण हा सप्ताह अखंड सुरू आहे। तुम्हाला दाखवते गोदावरी नदी। असं इकडून उभं राहिलं। हां, ते व्हिडिओ चालतो नाही तिच्या बंधाऱ्याचा आहे ना छोटासा पूल आहे। पुलावरूनच पुलाच्या अलीकडेच सगळे वाहनं लागतात, पुलावरून अजिबात वाहनं पलीकडे जात नाही। मोटरसायकली जातात वाटतं आहे ना। तर हा जो सप्ताह असतो ना तर याला जवळजवळ 100 एकर जमीन लागते आहे ना। तर तुम्हाला दाखवते आता याची भव्यता कशी आहे ह्या सप्ताहाची। तर 8 टँकर भरून आमटी होती काल का परवा, किती 8 टँकर भरून। काय रे चाललंय काय तुम्ही मग? आता सप्ताह भाऊ गंगापूरला असते। मग आता पहिलं जुनं घर आहे ना, पहिलं घर शनिदेवाचं मंदिर आहे का असं म्हणजे? हा, इकडे आहे देवगावला असं का? आणि आपलं सिनाईचं मंदिर आहे दिसतं पाण्यात। हा, पाण्यातले का? हा, आपलं आमची पोरगी आली आज जरा कमी दिसती। पोरगी पोरग होते ना, तिथूनच परत गेली, ती पुलावर लय गर्दी होती। उद्या आता समाप्ती आहे सप्ताहाची। आज चल कोमल
तर लांबूनच आपल्याला दिसतो हा भगवा ध्वज। तर ध्वज उभारणी सप्ताहाच्या अगोदरच करावं लागती। बलून ही अशा पद्धतीने हा सोडलेला आहे आकाशामध्ये आणि सुंदर अशी यात्रा भरलेली आहे। यात्रेमध्ये सर्व काही घरात लागणाऱ्या ज्या वस्तू असतात, लहान मुलांच्या खेळण्या, हे सर्व यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तर खूपच असा मोठा परिसर आहे आणि भव्य दिव्य अशी यात्रा भरलेली आहे। तर आजूबाजूच्या सप्तकोशीतले लोक खूप असे गाड्या करून इथं हा सप्ताह पाहण्यासाठी येतात। तर चला आता जाऊया आपण अशा भव्य अशा मंडपामध्ये। तर इथं सुरू आहे रात्रंदिवस प्रहर सेवा जागरण। तर आज आमच्या गावातील ही मंडळी काही आले होते इथं सेवा द्यायला। तर अशा पद्धतीने हा भव्य दिव्य असा मंडप आहे। तर हा प्रहर सेवेचा मंडप आहे। तर इथं रात्रंदिवस 11 भजनी मंडळ प्रहर देत असतात किंवा भजन गात असतात। तर हा मंडप एकदम असा फुललेला आहे आणि इकडे आपण टाळकरी पाहू शकतो। तर महिला मस्त फुगड्या खेळतात, भजन म्हणतात। तर इथं आहे 178व्या सप्त्यातलं प्रदर्शन। तर गंगागिरी महाराज कृषी प्रदर्शन महोत्सव सुरू आहे। तर इकडे आता तिकीट घ्यायला गेली संगीता। तर आता आपण पाहूया कृषी प्रदर्शन। खूप भव्य अशी गर्दी आहे, खूपच लोक आहे आणि ऊन पण भरपूर आहे। तर चालायचं म्हणलं तरी पायाला खूप असे पाय पळते। तर आम्ही परत चप्पल घातली, चाललोय आता प्रदर्शन बघायला। तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओचा आपण इथंच एंड करू। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं कृषी प्रदर्शन आणि नंतर उद्याच्याला आपण जाणार आहोत पुन्हा काल्याच्या कीर्तनाला। तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते। तर आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करू कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। तर त्यामुळं आज इथंच एंड करते। तर चला, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। किती किलोमीटरचा परिसर फिरलो आपण? किती किलोमीटरचा परिसर फिरलो? काय आवडलं याच्यात? कृषी प्रदर्शन। कृषी प्रदर्शन आणि सगळे गावगावचे लोक आपलं म्हणजे जे आध्यात्मिक काय म्हणते भजन कीर्तन हे सगळं करते ते। तो पण एक मंडप आहे सेपरेट, तो पण खूप भारी आहे ना। सगळं आवडलंय आम्हाला। चाललो आता घरी, 2:30 वाजलेत। चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा
आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.